या आज कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या वतीने श्री नवनाथजी गायकवाड साहेबांचं स्वागत करण्यासाठी आपल्या वतीने श्री के.सी. बेंडाळे साहेबांना स्टेजवर आमंत्रित करतो की त्यांना एक छोटंसं सुती हार आणि बोधचिन्हाने सन्मानित करावं. कोणी कोणाला टाकायला पाहिजे? हा नाही, पहिले कोणी टाकायला पाहिजे? साधाचा प्रश्न आहे, पहिले कोणी टाकायला पाहिजे? तुम्ही? का बरं हो सर, का बरं असं वाटतं? मी गेस्ट आहे म्हणून? अजिबात नाही मित्रांनो. सगळ्यात पहिले मीच आपल्याला नमस्कार टाकायला पाहिजे. का? लक्षात घ्या. दुकानदार काय म्हणतो? ग्राहक आमचं दैवत आहे. एसटी डिपार्टमेंट वाला काय म्हणतो? प्रवासी आमचं दैवत आहे. हेल्थ डिपार्टमेंट वाले काय म्हणतात? रुग्ण आमचं दैवत आहे. का बरं या लोकांना प्रवासी, रुग्ण किंवा ग्राहकांना दैवत म्हटलं जात असेल सर? का बरं सर? का बरं असं म्हटलं जातं? हा, ज्यांची सेवा केल्यामुळे आपल्याला काहीतरी मोबदला मिळतो, तो सेवा घेणारा, देणारा सेवक आणि सेवा घेणारे आपण सगळे दैवत आहोत. मग मी पण आपली 1-1.5 तास माझी थोडीशी सेवा देणार आहे. त्या बदल्यात मला थोडासा मोबदला मिळणार आहे. बरोबर आहे? म्हणजे मी सेवा देणारा इथला सेवक झालो आणि तुम्ही घेणारे दैवत. मग सगळ्यात पहिले मीच आपल्याला नमस्कार टाकला पाहिजे. आय राईट? बरोबर आहे मित्रांनो. मग दुसरा प्रश्न आपल्याला आहे, जे मॅनेजर, मोठ्या लेवलचे जे सिनियर ऑपरेटिंग मॅनेजर्स आहे, या सगळ्या लोकांना प्रश्न आहे. मित्रांनो, आपण जे काही काम करतो हे कोणाच्या भरोशावर करतो हो सर? सगळ्या यांच्या भरोशावर. हे लोक मॅनेज करण्यासाठी आपण आहात. मग आपल्याला एक साधाचा प्रश्न आहे, या लोकांना आधी आपण नमस्कार टाकायचा की आपण त्यांनी आपल्याला नमस्कार टाकायला पाहिजे सर? कोणी टाकायला पाहिजे? आपण त्यांना टाकायला पाहिजे. पण असं होतं का सर? 100%. मित्रांनो, सगळ्यात पहिले आपली रोजीरोटी ते आहे म्हणून आपली पोझिशन आहे. मग सगळ्यात पहिले आपल्याला बदलण्याची गरज आहे. आपण जिथे कुठे गेले तिथे सगळ्यात पहिले आपण नमस्कार टाकायला पाहिजे. लोकांमध्ये ऑटोमॅटिकली चेंजेस येतील. बरोबर आहे? मग मीच आधी आपल्याला नमस्कार टाकणार आहे. काही छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे मित्रांनो. माफ करा, बसल्या बसल्या एकतर्फे विचार होणार नाही. मला माहित आहे एवढ्या गोंधळातही आपण उन्हात बसलेलो आहोत. पण एक प्रॉमिस करतो सगळ्यांना, कार्यक्रम संपेपर्यंत तुम्हाला असं वाटेल की आणखी चालायला पाहिजे, पण तेव्हा वेळ संपलेला असेल. मित्रांनो, बरंच काही सांगण्याची इच्छा आहे. मी आहे, पप्पा आहेत, पण काही छोटे छोटे टिप्स मी तुमच्यामधनं सांगायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, प्रत्येक ऍज अ माणूस प्रत्येकाला वाटतं की सगळ्यांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे. बरोबर आहे? सगळ्यांनी मला प्रेम केलं पाहिजे, सगळ्यांनी माझा रिस्पेक्ट केला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की नाही? किती लोकांना वाटतं? हात वर करा. सगळ्यांना, ऑलमोस्ट सगळ्या लोकांना वाटतं. मग पण सगळेच जण आपल्याला चांगलं म्हणतात का हो सर? सगळेच जण आपला रिस्पेक्ट करतात का? नाही मित्रांनो, आपण कुठेतरी बदलण्याची गरज आहे. मी तुमच्या पुढे फक्त आरसा ठेवणार आहे, तुमचं आत्मपरीक्षण करून देणार आहे. थोडंसं बदलण्याची गरज आहे. आपण ऑलरेडी चांगले आहोत, पण आणखी अधिक चांगलं होण्यासाठी मी काही टिप्स देणार आहे. तर मित्रांनो, सगळीकडेच आपल्याला चांगलं म्हटलं जात नाही. फक्त हे ट्रेनिंग जे आहे किंवा हे जे काही संभाषण आहे फक्त 3 गोष्टींवर आहे. सगळ्यात पहिले आत्मपरीक्षण. तुमच्यामध्ये थोडंसं काय चेंजेस आहे तेवढे मी नोटीस करून देणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे, मी तुम्हाला प्रोत्साहित करणार आहे, मोटिवेट करणार आहे. थोडंसं बदलण्याची गरज आहे. मित्रांनो, एक सरळ साधी गोष्ट आहे. आतापर्यंत आपण जे काही करत आलो आहे तर पुढे पण तेच होत राहील जे आतापर्यंत चालू आलेलं आहे. अगर आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी वेगळे पाहिजे ना, तर आपल्याला स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस आणण्याची गरज आहे. राईट? मित्रांनो, ते चेंजेस कसे आणायला पाहिजे? मग थोडंसं मोटिवेट करणार आहे, पण लगेच मोटिवेट करून लगेच बदलून चालेल का? नाही. तिसरा मेन पॉइंट आहे, त्याला आपण गोल सेटिंग म्हणतो, ध्येय निश्चिती, की कसं बदलायचं. सगळ्यांना सोपासा प्रश्न विचारतो मित्रांनो. प्रत्येक जण, सगळ्यांना वाटतं आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, आपण चांगले दिसलो पाहिजे. मग एक छोटीशी गोष्ट, तुम्ही किंवा मी किंवा कुठलाही माणूस नवीन जागेवर गेला तर गेल्याबरोबर हा माणूस चांगला आहे हे सांगण्यासाठी एक छोट्याशा गोष्टीवर कळतं की हा माणूस चांगला आहे. कशाच्या आधारावर सांगता येईल? सांगा बघू. स्वभावाने नाही मॅडम. आता स्वभाव कसा आहे बघितल्याबरोबर तुम्हाला माझा स्वभाव कळाला का? नाही. बॉडी लँग्वेज हा वेगळा आहे, खूप वास्ट सब्जेक्ट आहे. बोलायला नाही, बोललोच नाही, पण बघितल्याबरोबर वाटलं पाहिजे की हा मुलगा छान आहे किंवा हे साहेब छान आहे, ह्या महिला चांगल्या आहे, ही मुलगी चांगली आहे. कशाच्या आधारावर?
पर्सनॅलिटी सर मी थोडासा परिचय मी आणखी देतो. दिसायला थोडासा लहान आहे पण थोडासा परिचय मी देतो. मी यशदाचा ट्रेनर आहे. पुण्याला यशदा माहिती आहे कोणाला? काही लोकांना माहिती असेल. यशदा सगळ्या एशियातली सगळ्यात मोठी गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तिथे क्लास 1 आणि सुपर क्लास 1 ऑफिसर्स लोकांना ट्रेनिंग दिलं जातं. तिथला मी यंगेस्ट ट्रेनर म्हणून ओळखला जातो. या सगळ्या लोकांना ट्रेनिंग देतो. पर्सनॅलिटी हा खूप मोठा वास्ट सब्जेक्ट आहे. माझ्याकडे बघून वाटेल का माझी पर्सनॅलिटी काय? मी इथनं घरी जातो की नालीत पडतो सांगता येईल का? नाही, हा वेगळा सब्जेक्ट आहे. पण एक छोट्याशा गोष्टीवर सांगता येतं. कशाच्या आधारावर सांगा मित्रांनो? येस मॅडम मी सांगितलं. एक छोटीशी गोष्ट, स्माइलिंग फेस असेल तर इम्प्रेशन कसं पडेल हो सर? कसं पडेल? चांगलं पडेल ना? चेहऱ्यावर अगर सुंदरशी स्माइल असेल तर इम्प्रेशन कसं पडेल? छान पडेल. बरोबर आहे. आतापर्यंत जैन एज्युकेशनचं आपल्या लोकांना माहितीच नव्हतं. आता एवढे मोठे ट्रेनर पुण्यावरून आले असे लोकांनी सांगितलंय, सरांनी सांगितलं चेहरा हसरा असला इम्प्रेशन छान पडतं. आता इथं बाहेर निघाले पूर्ण जळगावमध्ये जो दिसला त्याच्याकडे बघून हस, त्याला बघून हस, त्याला बघून हस. लोक म्हणतील चांगले होते. काय झालं आहे की नाही मित्रांनो? सरळ दिवस काय नाव तुमचं? लाल शर्ट, हा चेक शर्ट, लाल शर्ट. काय नाव तुमचं? काय? प्रदीप पाटील. कुठले आहेत प्रॉपर? आणि कुठे काम करतायत? कुठल्या पोस्टवर आहात? हा काय काय जोरात सांगा. काय? हा टिश्यू कल्चरला. बसा सर. आपलं काय ना? प्रकाश सावळे. कुठले आहेत सर? प्रॉपर मुक्ताईनगर. आणि इथे कुठल्या पोस्टवर आहात? इलेक्ट्रिकलला. बघा आता झालं काय समजून घ्या मित्रांनो, आहे की नाही? त्याला प्रश्न विचारला तेव्हा तो हसता हसता टेन्शन मध्ये आला. काय झालं म्हणे? त्यालाच कळत नव्हतं उठू की काय करू. ते काय तो व्यवस्थित ऐकत होता, आहे की नाही? तो बिचारा टेन्शन मध्ये आला. त्याचं सोडा, तुमचे चेहरे पडले. आता काय झालं म्हणे? बरोबर आहे. आता त्याला तो प्रश्न विचारला. प्रश्न सारखाच होता. त्यालाही तेच प्रश्न विचारला. नाव काय, कुठून आहे, कुठल्या पोस्टवर आहे. आणि साहेबांनाही तेच प्रश्न विचारला. पण दोघांवर छाप कशी पडली हो साहेब? वेगवेगळी. तो काय म्हणणार? आगाऊ मुलगा दिसतो, बाहेर दिसतो ते सांगतो या. आणि हे काय म्हणतील? चांगला मुलगा दिसतो. प्रश्न सारखा होता, फक्त माझ्या काय बोलण्याच्या टोनिंग मध्ये फरक होता. त्यांना बोलताना मी कसा बोललो? उद्धटपणे बोललो, रूडली बोललो. तर यांना बोलताना मी कसा बोललो? सॉफ्टली बोललो, हसून बोललो. इम्प्रेशन कोणावर चांगलं पडलं? यांच्यावर की यांच्यावर? साहेबांवर चांगलं पडलं. मग कुणासोबत बोलताना कसं बोललं पाहिजे हो सर? कसं बोललं पाहिजे? हसून बोललं पाहिजे. बरोबर आहे. आतापर्यंत तुम्हाला हेही माहित नव्हतं, आता माहिती झालं. आता एखाद्या वेळेस एखाद्या मित्राकडे जाणार आणि म्हणणार का रे आई वारली वाटतं. असं करून चालेल का हो सर? माफ करा, आपण अशी करत नाही असं वाटतं का? मग आमचा प्रामाणिक गाव आहे, आपल्याला हसता येत नाही, हसवताही येत नाही. आम्ही 3-3 दिवस वर्ग घेतो, हसावे कसे आणि हसवावे कसे. तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. प्रत्येकाने मयती बघितली आहे का? अंतिम यात्रा शेवटची गेल्यानंतर घरापासून मशीन भूमीपर्यंत घेऊन जातात, बघितलंय? काय म्हणतो इकडे आपण त्याला? अंतयात्रा. बरोबर आहे. काही लोकांनी बघितले असेल. त्या अंतयात्रेच्या मागे काही लोक चालत असतात. स्टार्टिंगचे 10-15 लोक सोडले तर त्याच्या मागची लग्नाची वरात आहे की मयती मागचे लोक सांगता येईल का हो सर? नाही. काय गमती जमती चालतात. खूप दिवसानंतर आपलं 2च जागेवर भेटतो, एक लग्नामध्ये किंवा मयतीमध्ये. त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये एवढाच फरक असतो की आपल्या जवळचा असेल, जो वारला आहे तो आपल्या जवळचा असेल तर आपण स्टार्टिंगच्या 10-15 मध्ये असतो. अन्यथा आपण पण लोकांच्या मागे गंमत जम्मत करत असतो. मग थोडस बदलण्याची गरज आहे. मग पर्सनॅलिटी मधला हा एक चांगला शब्द आहे पर्सोना. लॅटिन वर्ड आहे ज्याला मास्क किंवा मुखवटा म्हटलं जाते. प्रत्येक जागेवर आपली वेगवेगळी भूमिका आहे. तिथे एक स्टुडंट आहात, ऑफिसमध्ये कर्मचारी आहात, फॅक्टरीमध्ये एक लेबर आहात, घरी एक वडील आहात, एक आई आहात, एक बहीण आहात, एक भाऊ आहात. प्रत्येक जागेवर आपली वेगवेगळी भूमिका असते. मग प्रत्येक जागेवर एकसारखा चेहरा असून चालेल का हो साहेब? नाही. प्रत्येक जागेवर आपला साजेसा चेहरा असायला पाहिजे. मग मित्रांनो, अंतिम यात्रेमध्ये चेहरा कसा असायला पाहिजे हो? कसा असायला पाहिजे? सिरियस, सॅड असायला पाहिजे. आणि लग्नात कसा असायला पाहिजे? हसरा असायला पाहिजे. पण बघा लग्नातही काही लोक असे तोंड बनवून बसून असतात जसं काही त्यांच्या घरी सूतक आहे.
डॅमेज पीस असतात, काही कळत नाही काय. मग कळत न कळत का बरं आपले चेहरे असे होतात मित्रांनो, समजून घ्या. मी जास्त काही बौद्धिक सांगणार नाही, छोट्या छोट्या गोष्टीमधनं काही गोष्टी समजावून जाणार आहे. का बरं कळत न कळत आपले चेहरे का असे होतात, तर एक साधासा सूत्र, मनाचं सूत्र, जास्त हे नाही आहे. तुमच्या कंपनीमध्ये चहाचा ब्रेक मिळतो का? चहा नसतोच? व्हेरी गुड, पाहिजेच नाही. पण चहा कसा घ्यायचा आता मी शिकवून जातो. ज्यांना चहाची सवय असेल ना, ती चहा मी आता सवय लावून जाणार आहे. पण हा चहा तुमच्या शरीरासाठी खूप उपयुक्त असणार आहे. चहाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हो साहेब? टी. टीचं स्पेलिंग काय आहे? TEA. येतं की नाही स्पेलिंग? चहाचं येतं, टीचं स्पेलिंग येतं. मला सगळ्यांकडे ऐकायचं काय स्पेलिंग आहे? TEA. मग आपल्या मेंदूचं सूत्र समजून घ्या. टी म्हणजे काय? थॉट्स, एखादा विचार जर का मनात आला, प्लस ई म्हणजे इमोशन्स, भावना जर का लागल्या, इज इक्वल टू ए म्हणजे काय? ऍक्शन होते, जी प्लस किंवा मायनस असते मित्रांनो. थॉट्स म्हणजे एखादा विचार जर का मनात आला, प्लस त्याला भावना लागल्या, इज इक्वल टू ए म्हणजे ऍक्शन, कृत्य होते. कसं काय? आपल्यापैकी कोणाच्या मुलीचं लग्न झालं का? कोणाच्या मुलीचं लग्न झालंय? झालंय नाही झालंय? हात वर करा. किती लोकांना झालंय साहेब? झालं. मग आता सर, मुलीच्या लग्नासाठी किती दिवस काम करावं लागलं हो सर? 1 महिना. आता 1 महिना सुट्टी घेऊन घरी होते. ऑफिस मधून घरून किती दिवस सुट्टी घेतली लग्नासाठी? 1 आठवडा सुट्टी घेतली, पण काम 1 महिन्याचं केलं. बरं, मुलीच्या आई वडिलांना सहजासहजी आता किती 1 महिना तरी काम करावं लागतो, बरोबर आहे. आता साहेबांनी ऑफिस काही सांभाळलं आणि घरचं काम पण, लग्नाची तयारी पण सांभाळली. मग कधीतरी असं घडलं का की मुलीच्या आई वडिलांना 1 महिना काम केल्यामुळे लग्नाच्या दिवशी मुलीचे वडील किंवा मुलीची आई दोघेही बिमार पडतात, किंवा दोघांपैकी एक बिमार पडतो आणि आपण त्यांना सांत्वना देतो, काळजी करू नका, आम्ही सांभाळून घेऊ. असं कधीतरी झालं का हो साहेब? कधीतरी. सगळ्यांनी एवढे लग्न बघितले असतील, पण कधीच असं नाही झालं. बघा, लग्नाच्या दिवशी पोटात अन्नाचा कण पण नसतो, तरी हसत असतात. सगळीकडे लक्ष असतं, हसत खेळत. त्यांची बॉडी लँग्वेज एकदम फ्रेश असते. का बरं असतं? तेवढी एनर्जी का बरं येतं? त्यांचं मेंदूचं सूत्र काम करत असतं. विचार येतो, अरे माझ्याच मुलीचं लग्न आहे, मी नाही करणार तर कोण करणार? प्लस इमोशन्स लागल्या, इज इक्वल टू ऍक्शन झाली, जी पॉझिटिव्ह होते. बरोबर आहे. मग आता मुलीचे आई वडील कधी थकत असतील? कधी थकत असतील? कधी सांगा की? घरी गेल्यावर मुलगी एकदा निघून गेली की बघा यांचे चेहरे मरतुकडे होतात. का बरं होतात? कारण की तेव्हा दुसरा विचार येतो, अरे 1 महिना झाला मी काम करतो आहे, त्याला भावना लागली, आता मी थकले, कृती होते, त्याचे चेहरे मरतुकडे होतात. सपोज आता सगळे पाहुणे रावळे जायला रात्री 12:30-1 वाजले आई वडिलांना झोपायला, आणि रात्री 1 महिन्यापासून काम केले आहे. 4 वाजता उठून कोणीतरी बेल वाजली. आता कसे उठतील मुलीचे वडील? आनंदात उठतील की रागात उठतील? रागात. पहिल्या दिवशी 5 वाजता बेल वाजला, 3:30 वाजता बेल वाजला, ते आनंदाने दार उठते, अरे जाऊ बापू आले का, या हात पाय धुवान लागा कामा. पण आज रागात दार उघडतील आणि विचारतील काय काम आहे. पुढचा व्यक्ती म्हणतोय, साहेब एवढीच माहिती द्यायला आलो की तुमची जावई आणि मुलगी ज्या बसमध्ये चालली होती ते 60-70 किलोमीटरवर अपघात झाला आहे, मुलीच्या डोक्याला मार लागलाय, जावईचा पाय फ्रॅक्चर आहे, अमुक लोक अमुक हॉस्पिटलला ऍडमिट केले आहे. एवढी माहिती द्यायला आलो. आता काय होईल? मुलीचे वडील म्हणतील का, बरं जा मी 4-5 तास झोपतो, नंतर उठून सकाळी जाईल, असं होईल का? काय होईल? लगेच जे कुठले कपडे मिळतील हातात मिळतील, 5 मिनिटात तयारी करतील, जे कुठलं वाहन मिळेल तिथे जाऊन परत जाऊन 8 दिवस काम करायचंय. करता येईल की नाही? करता येईल की नाही? कुठून ताकद आली? त्यांच्या मेंदूचं सूत्र काम करेल तेव्हा फक्त विचारांमुळे. दुसरा विचारेल, अरे माझ्या मुलीचा अपघात झाला का, त्याला भावना लागले, मी कुठे थकले, नाही थकले, इज इक्वल टू कृती झाली, जी प्लस होऊन जाईल. मग मित्रांनो, कळत न कळत ह्या विचारांवर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे तुमचं आयुष्य, तुमचं बॉडी लँग्वेज, तुमचं बिहेवियर, तुमची एक्स्ट्रा ताकद. मग होतं काय? का बरं चेहरे मरतुकडे असतात? काही लोक माहिती आहे का, हे मेंदूचं सूत्र सकाळीच वेगळे विचार सुरू करतात. काही लोक सकाळीच उठल्याबरोबर म्हणतात, आज की नाही प्रसन्नच वाटत नाही. ज्यांनी असं म्हटलं त्याचा दिवसभर मेलेला चेहरा असतो, काही इमोशन्स नाही, काय नाही. मग असे लोक काय करतात? मॅक्सिमम लोक. मग आता
सकाळीच तशी सुरुवात झाली. मग हे लोक काय करतात, बॅग घेतात, डबा घेतात, वाकडं तोंड करतात, चालले कंपनीला. तीच कंपनी, तेच लोक, तेच हे काम आहे. तसेच फक्त लेवरच नाही, मोठमोठे सिनियर लोक जितके जास्त होत जातात तितका मेलेला चेहरा असतो. काय गरज आहे हो सर? मग थोडस विचार करण्याची पद्धत बदलायची आहे. बरं, काम करताना प्रत्येकाला एक टीप देणार आहे मी, जास्त नाही, फक्त पंचकृती सांगणार आहे. एवढे सांगितलं तरी आयुष्यामध्ये खूप सारे ड्रास्टिक चेंजेस होतील. आहे तिथे सुखाने जगण्याचे मार्ग वेगळे आहे. मग करता काय, मग असेच काम करताना आता तिथे गेल्याबरोबर मशीन जवळ गेलं किंवा जे काही काम आपलं आहे त्याकडे बघून एवढं काम कोणच करणार, काय डोक्याला ताप आहे. आता असा विचार करून तसेच काम करत राहतात. बरं, आता काम संपला, रोजी पकली, घरी चाललो, तेव्हा तरी आनंदाने जायचं ना. नाही, बॅग घेतलं, तीच बायको, तेच लेकर, आता तीच बायको तेच लेकर म्हटल्यावर खूप सारे पुरुष लोक हसले. माफ करा. एक IAS ऑफिसरनी बाबांना विचारलं होतं, सर म्हणे बाबा पण युजली ऍडवाइस देतात तीच बायको तेच वेगळं. एक IAS मॅडम बोलले, सर म्हणे म्हणजे काय नवऱ्याने बायका बदला होता राहायचं का म्हणे. मग जे लोक हसले त्यांना प्रश्न विचारतो, मित्रांनो तुमच्या बायकोनी म्हटलं तोच नवरा तेच मुलं तर चालतील का? हो नाही. मग तिला आपल्याला वाटतं की तिने आपल्याशी एकनिष्ठ राहावं, मग आपण आधी तिच्यासाठी एकनिष्ठ राहण्याची गरज आहे. त्यामुळे राईट. मग मित्रांनो, मग घरी जाताना तसंच वाकडं तोंड. मग मित्रांनो, आजपासून करायचं काय? सगळ्यात पहिले काही लोकांना कम्प्युटर येतं. किती लोकांना कम्प्युटर येतं? हात वर करा. येतं काही लोकांना येतं कम्प्युटर. आता कम्प्युटरला ब्रेन इज अ सुपर कम्प्युटर मान्य करता? हे सुसंगणक आहे. मग कम्प्युटरला ज्या लोकांना कम्प्युटर येतं त्यांना प्रश्न आहे, कम्प्युटरला कधीतरी बंद करून आराम द्या असं शिकवलंय का सर? बंद करून आराम द्या, बाबा थकले ते बंद करा, आराम करू द्या, पाणी पाजा. नाही, त्याला अधून मधून आराम देण्यासाठी काहीतरी करावं लागतं. काय करावं लागतं? रिबूट नाही, एक ऍक्शन असते, रिफ्रेश करावं लागतं. बरोबर आहे, ऐकलंय? एका सेकंदात रिफ्रेश करता येतं. मग आपल्याही सुपर कम्प्युटरला एका सेकंदात रिफ्रेश करता येतं. मित्रांनो, कसं? पहिली कृती लक्षात ठेवा. आजपासून फक्त दिवस सुरू करायचा आहे किंवा कुठल्याही गोष्टीसाठी असेल, कसं वापरायचं मी समजावून सांगतो. पण पहिली कृती कसं करायचं? सगळ्यांनी हात वर करा. पहिली कृती सगळ्यांनी हात वर करायचा. हात वर करायचा सगळ्यांनी. मी करून दाखवतो त्यानंतर माझ्यासोबत करायचं. कसं करायचं? जोरात करायचं. येस, ओके, माझ्यासोबत हात वर करा सगळ्यांनी, माझ्यासोबत करायचं. कसं करायचं? 1 2 3 येस. आता काही लोकांनी यस केलं, म्हातारे नाही झालो, 100 पट आवाज आला पाहिजे. 1500 लोक बसलेले आहे, पूर्ण मेन गेट पर्यंत आवाज आला पाहिजे आणि पूर्ण बॉडी हल्ली पाहिजे. इतक्या जोरात परत एकदा करूया. हात वर करायचं सगळ्यांनी आणि काय करायचं? 1 2 3 येस. कसं वाटतं हो मित्र? बघा, एका सेकंदात मेलेले चेहरे हसरे नाहीये. लोकही पहिला स्टेप घेणार. मग आजपासून आपण सुरुवात करा. पहिलीच गोष्ट सांगतो, बघा तेच लोक आहे जे दिवस रात्र काम करत होते, फक्त त्यांच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन चेंज केला तर ऑटोमॅटिकली भेटताना मजा आली की नाही? नाहीतर रोज तेच चेहरे दिसतात. आजपासून जसं पसायदान होतं ना, मी सगळ्यांना सांगू इच्छितो, पसायदान होतं ना, त्याच्यासारखं एक कल्चर बनवा. जेही कोणी भेटत आहे तिथपासून ऑफिस पर्यंत जाताना जेही कोणी भेटत आहे ना, काय करायचं? आता हाय हॅलो नाही करायचं. जो कोणी माणूस क्रॉस होतोय ना काम करताना, त्यांनी करायचं काय माहित आहे का? सर एक मिनिट येता का सर? या सर, या कोणी पण या. आजपासून करायचं काय? सरांना मी देतो हाय फाय. आम्ही म्हणतो सर हाय फाय, वर 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 वर, खाली नाही. करता येईल? आजपासून जे कोणी हे संस्कार मध्ये टाका, कारण की तुम्ही जिथे दिवसभर काम करता तिथे मजा यायला पाहिजे की नाही? मग आजपासून सगळ्यात पहिले एक हाय फाय लेफ्टला द्या आणि एक हाय फाय राईटला द्या. एक द्या, जोरात द्या, एकमेकांना द्या. महिलांना व्हेरी गुड. बघा, एका मिनिटात फक्त हाय फाय दिला तरी मजा आली की नाही मित्रांनो? मग आजपासून एवढं कल्चर करता येणार सारखं आहे की नाही? करता येणार सारखं आहे. मग तुम्ही तुमच्या मजेसाठी करा आणि मला प्रामाणिक दावा आहे, ज्या दिवशी तुम्ही खुश राहणार ना मित्रांनो,
त्या दिवशी कंपनी आम्हाला लागेल. मी कंपनीसाठी नाही बोलतो आहे, आणि फक्त कंपनीच नाही, तुमचंही ग्रोथ होणार आहे. ज्या लोकांसोबत चांगले रिलेशन आहे ना, मग आजपासून कधीच खाली जाऊन बघून नाही जायचं आहे. मग ऑफिसर असो किंवा साहेब पण दिसले, जैन साहेब पण दिसले, साहेब जाताना दिसले साहेब, आता माझ्या जवळ जेव्हा एखाद्या वेळेस भेटायला आलेत ना, मी साहेबांना नाही सांगतो. तुमच्या कल्चर मध्ये हे सुरू झालं पाहिजे की साहेबांनी पण साहेब दिसले की टाळ्या मारतच जायला पाहिजे. का रे, येईल की नाही मजा? डेफिनेटली. ते साहेब लोक, जैन साहेब सगळेचे सगळे भाऊ ते धरतीलाच आहे की नाही? त्यांचे हात आभाळात आहे पण पाय धरतीवर आहे की नाही? मग मित्रांनो, हे तुम्ही केलेलं, सुरुवात केलेलं प्रकरण ते पण घेऊन जातील की नाही? मग उद्यापासून फक्त करायचं. माहित प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? सगळ्यांना सगळं काही माहित आहे, पण आपण वापरत नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे, हसायला पाहिजे, राग नाही करायला पाहिजे, काम करायला पाहिजे, 2 पैसे एक्स्ट्रा आले पाहिजे, किंवा सांभाळून घेतलं पाहिजे, मुलांना मारायचं नाही. सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण होतं काय? आपण अंमलात आणत नाही आहोत. मग सगळ्यात पहिले उद्यापासून ऑफिसर्स लोकांपासून तुमची जबाबदारी सर. उद्यापासून तुम्ही तरी दिसायला पाहिजे, नाही तर तुम्ही म्हणतात चला टाळ्या मार, आणि आपण अरे टाळ्या मार. पहिले तुम्ही सुरू करा सर. अगर पहिलं काम कोणाचं करायचं आहे तर तुम्ही लोकांनी सुरू करा, त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिकली येते. मग करा सुरुवात करा मित्रांनो. ओके, मग पहिली कृती टाळ्या तर मारायच्याच आहे काम करताना, पण सकाळी उठल्याबरोबर करायचं काय? पहिली कृती करून घ्या, हात वर करा आणि काय करायचं? 1 2 3 यस. ओके, पहिली कृती यस करा. दुसरी कृती, कम्प्युटरला फास्ट रिफ्रेश करण्यासाठी दुसरं बटन असतं. कुठलं? रिफ्रेश साठी, फास्ट रिफ्रेश करण्यासाठी दुसरं बटन असतं, फास्ट F5. तसंच आपल्याही मेंदूला फास्ट रिफ्रेश करण्यासाठी दुसरं बटन असतं. काय? कसं? दुसरी ऍक्शन हात वर करा. दुसरी ऍक्शन चुटकी सरशी काम करतो म्हटल्यावर काम लवकर होईल की उशिरा होईल? लवकर होईल. पण त्याच कामाला वाकडं तोंड केलं तर काय अर्ध्या तासाच्या कामाला 1 तास लागण्याची शक्यता आहे. मग आजपासून जे काही काम आहे, वरिष्ठ आपल्याला जे काही काम सांगतात की आपल्याला जे काही काम आहे, कोणी सांगितलं की काय करायचं लगेच आता करून घ्यायचं. काम केल्यावरच पैसे मिळणार आहे का ना? घरचं काम असू द्या, तुमचं काम असू द्या, मोठं काम असेल तर यस करा, छोटं असेल तर सुटक्या मारा. ऑटोमॅटिकली स्वतःमध्ये बदल असेल. साहेबांनी काही काम सांगितलं हे करून घ्यायचं, साहेब आता करून टाकते, हे असेल ते करून टाकतं. पण पुरुष ऑफिसर्स लोकांना एक हे आहे, पुरुष महिला बघून वाजवा, आहे की नाही? आपापल्या बघून करायचे. तुम्हाला काही काम असेल सुटक्या मारा, आपापलं आता करून टाकतो, आता करून. हे स्वतःशी केलेला संवाद आहे, त्याला जागतिक आरोग्याची मान्यता आहे. सुटक्या मारा आणि कामाला लागा. ऑफिसचं असू द्या, घरचं असू द्या. दुसरी कृती काय? सुटक्या मारा. ओके, ऑफिशियल काम. तिसरी कृती सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, मगाशी नाही साहेब सांगत होते, ताण तणाव, स्ट्रेस, वेगवेगळ्या गोष्टी. ताण येतो का सगळ्यांना? किती लोकांना येतो? हात वर करा. ताण तणाव किती? हात वर करा. हे टेन्शन मध्ये मला येतो की येत नाही? सकाळी असतो, संध्याकाळी चालला जातो, काय येतो? कशामुळे ताण येतो? कशामुळे ताण येतो? सांगा की एक जण. पैशांमुळे ताण येतो, पैसे नसले की टेन्शन येतं, आर्थिक अडचण. ओके, एखाद्या वेळेस कशामुळे आणखी टेन्शन येतं? हेल्थ बिघडली, आपल्या शरीराची हालत बिघडली, किंवा आपल्या मुलांची हेल्थ बिघडली, शरीरात परिवारातल्या कुठल्या माणसाची हेल्थ बिघडली तर टेन्शन येतं. प्रकृती बिघडली तर टेन्शन येतं. आणखी कोणी काही म्हटलं की टेन्शन येतं. लोकांना कशाचंही टेन्शन येतं. शिक्षण नाही झालं, पैसे नाही येत आहे, कशाचंही टेन्शन. उद्या मुलीचं लग्न, अहो लोक, मी तुम्हाला अक्षरशः सांगतो, लोक कशाचंही टेन्शन घेतात. बाबा नेहमी एक उदाहरण सांगणार, त्यांचं तेवढं सत्य आहे. एक मित्र त्यांच्याकडे आला आणि खूप वर्षानंतर आणि म्हणाला, पप्पांना म्हणाले, अरे नवनाथ यार म्हणे, तू एवढे मोठे स्ट्रेस मॅनेजमेंट हे ते लेक्चर घेतो म्हणे, पण तुला आतमधली गोष्ट सांगू का म्हणे? बाकी सगळं जाऊ दे म्हणे, कशाचं टेन्शन. मला सगळ्यात जास्त टेन्शन कधी येतो माहिती आहे का? माझी बायको जर हसली ना की मला खूप टेन्शन येते. आता ते जॉबवर होते, पप्पांनी विचारलं, काय रे हसते? हसत नाही का? हसते म्हणे. कधी हसते? 28-29 तारखेला हसायला सुरुवात करते म्हणे.
2 तारखेपर्यंत हसते, नंतर काही हसत नाही. पप्पांनी विचारलं का रे नंतर नाही हसत, नंतर हसली तरी वेगळं टेन्शन येतंय म्हणे. बाजूच्याकडे काहीतरी नवीन आणलं की काय आपल्याला हे आणावं लागतं, की नातेवाईक आई वडील येतात की काय, वेगवेगळं टेन्शन. बरं टेन्शन तर येतं, सगळ्यांना येत, बरोबर आहे. मग टेन्शन आलंच तर आपण घालवायला काय काय करतो? टेन्शन आलंच तर घालवायला काय काय करतो सांगा बघू. काही लोक गाणे ऐकतात आहे की नाही, ते बघा ते काहीतरी सांगत आहे. काय सांगत आहे मॅडम? सांगा की आता त्यांना बोला, सांगा की. अरे काय हिंदी मराठी समझ में आती है कुछ तो बोलो. ओके नहीं समझ में आती है कुछ तो बोला है. ओके काही लोक म्युझिक ऐकतात, काही लोक पिक्चरला जातात, काही मित्रांसोबत गप्पा गोष्टी करतात, पुढे फिरायला एकटे जातात, किंवा शांत जागेवर जाऊन बसतात, वेगवेगळे प्रकार असतात आहे की नाही. काही काही लोक काय करतात माहितीये का, यांना सकाळी साहेबांनी झापलं ना तर शिफ्ट ओव्हर होण्याची वाट बघत राहतात. सकाळी टेन्शन आलं की हे संध्याकाळ होण्याची वाट बघत असतात. आता काही लोक हसले, मी काय बोललो का? संध्याकाळ बोलले कीच लागांना लगेच ट्यूबलाईट लागतात. आता काही महिला पण हसल्या, तुम्हाला काय कळालं आहे की नाही. पण काही लोकांना सांगतो, काही लोकांना टेन्शन आलं ना की हे काय करतात संध्याकाळी लिटिल लिटिल. इथे काही लोक म्हणतात मेजर लिटिल लिटिल चालत नाही मित्रांनो. दारू तंबाखू सिगरेट, काही लोकांना टेन्शन आलं की दारू तंबाखू सिगरेट. तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो मित्रांनो, कुठल्या तरी दारू तंबाखू सिगरेटनी टेन्शन कमी होतं का? होतं का? अगर होत असेल ना, ज्यांना वाटतं होतं, त्यांचा एखादा मुलगा आला, आपला लहान भाऊ आला, तरी म्हटलं अहो पप्पा, अहो दादा, खूपच टेन्शन आहे मला लाईफ मध्ये, त्यालाही म्हटलं असतं अबे कशाला टेन्शन घेते, हे की 2 पॅक. हा बायको आली असती, तुम्ही आपल्या मुलाला दिलं असतं नाही मी दारू तंबाखू सिगरेटनी कधीच टेन्शन कमी होत नाही, हे सिर्फ पीने वालों को पीने का बस, पाणी काही नाही. मग दारू तंबाखू. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आपल्याला तरी वाटतं की नाही आपल्या लहान भावांनी, आपल्या मुलांनी तरी यापासून दूर राहावं, वाटतं की नाही? मग सगळ्यात पहिले आपण त्याच्यापासून दूर राहण्याची गरज आहे की नाही मित्रांनो? मग त्यासाठी करायचं काय? मग आजपासून करायचं काय? येत होतं टेन्शन, आता काहीतरी करून घेतलं, हे केलं ते केलं, नाही अजिबात नाही मित्रांनो. मग सगळ्यात पहिले काय करायचं? टेन्शन घालवायचं असेल तर दुसऱ्या लँग्वेज मध्ये आपण समजू. आपल्यापैकी अनमॅरिड किती लोक आहे? अनमॅरिड आहे? ब्लू शर्ट मध्ये काय नाव आहे साहेब? हा दीपक कुलकर्णी. किती आयटीत सांगितलं माझं व्हायचंय आहे की नाही? दीपक साहेब लग्न किती दिवस झाले कंपनीला लागून? 1 वर्ष. अजूनही पोरगी देऊन नाही राहिली. आपल्या जळगाव मध्ये, जळगाव सारख्या ठिकाणी 1 वर्ष झालं, ते जैन इरिगेशन मध्ये, आणि मुलगी देत नाही. पण ठीक आहे, जे काय असेल, दुसरं काही असेल, हे असेल, ठीक आहे. पण आता काय सांगितलं? दीपक. ओके, आता दीपक आपण एक सिच्युएशन घेऊया. ओके, सपोज एखादा मुलगा, टेन्शन आलं तर करायचं काय? तुमच्या भाषेत नेहमी लक्षात राहील म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सपोज एखादा मुलगा एखाद्या मुलीवर एकतर्फे प्रेम करतो. एकतर्फे प्रेम, तुझ्याबद्दल नाही म्हणत दीपक, नाही तर म्हणशील तुम्ही सांगितलं, आजली गुप्त माहिती. आपण एक सिच्युएशन घेऊया. ओके, एखादा मुलगा एखाद्या मुलीवर एकतर्फे प्रेम करतो, 6 महिने झाले, बोलण्याची हिंमत झाली नाही, बरोबर आहे. आता 6 महिन्यानंतर त्याच्या मनामध्ये एक विचार येतो, यार एकदाच सांगून तरी टाकू मी तुझ्यावर प्रेम करतो. एक तर लाता भेटतील, नाही तर जिलेबी तरी भेटेल. पण प्रॉब्लेम काय आहे की बोलण्याची हिंमत नाही दीपक त्याला, आहे की नाही? मोबाईल नंबर नाही, फेसबुक नाही, व्हॉट्सअप नाही. मग मी तुझ्यावर प्रेम करतो हे सांगण्यासाठी कुठलं माध्यम निवडावं लागेल? सुटकी. सुटकी. हे बघा साहेबांनी वेगळ्याच पद्धतीने, बघा मी दुसरे सांगतोय, लोक वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन घेतात. साहेब काय करतात? सुटकी मारून घ्यायची. आता शिकवलं, आता पटवून घेतो, याच्यासाठी नका वापरू. नाही, 21st सेंचुरीला असं व्हायला पाहिजे. सर जळगाव अजूनही हे दीपकचं लग्न व्हायचं आहे, तुमचं झालं. बघा हे लोकांना सल्ले घ्यायला बिलकुल मागं पडत नाही. पैसा लागत नाही, ते नाही म्हणते. सांगतो मी. ओके, मग काय करावं लागेल मित्रांनो? फोन नंबर नाही,
बोलण्याची हिंमत नाही, व्हॉट्सअप नाही, मग मी तुझ्यावर प्रेम करतो हे तिला सांगायचं आहे. मग कसं सांगावं लागेल? हा, मित्राला सांगायचं, मित्राला नाही सांगायचं रे बाबा. अरे बाप रे बाप, हे सगळ्यात धोक्याचं आहे. आजपासून लक्षात ठेवा. दीपक कुठे गेले? मित्राला सांगायचं नाही. ज्याला हिंमत असेल, बोलण्याची हिंमत आहे, तिकडे आवडली, तिकडच्या तिकडे काय तुम्ही राहून गेले नाही. मग मित्राला सांगायचं नाही. मग काय करावं लागेल? हा, काय काय कोणी सांगितलं? हे साहेबांनी ऍक्शन करून सांगितलं. काय नाव साहेब आपलं? एक मिनिट नाव ऐकू द्या मला. काय नाव? अरे हो थांब. काय नाव? हा, गोविंद साहेब. मला वाटलंच कुणीतरी अनुभवी सापडेल. बसा बसा गोविंद साहेब, है ना. आता चिठ्ठी लिहावी लागेल. बरोबर त्याने दाखवलं, पण आता चिठ्ठी लिहावी लागेल, कारण की त्या आता दुसरं काही ऑप्शन नाही. चिठ्ठी लिहावी लागेल. जुन्या काळापासून चालू आहे. मग आता आपला हा हिरो काय करेल? पण रात्री फाडफूड करून एखादं समजून घ्या मित्रांनो, काय सांगू इच्छितो. आता शांतपणे फाडफूड करून चिठ्ठी लिहेल. ओके, आता लिहिल्यानंतर त्याने 6 महिन्यात एवढं तरी केलं असेल ना. तिचा टाइम टेबल पाठ केला असेल. किती वाजता येते, किती वाजता जाते, कुठे दिसायला भेटते. बरोबर आहे. मग आता तिला माहिती आहे रोजच्या टाइमला 6:15 वाजता ती मुलगी इथनं जाते. आता तिच्या रोजच्या टाइमवर उभा आहे. आता जाणार आहे तेवढ्यात आता ती 5 मिनिटं झाली, ती काही दिसलीच नाही. 6:15 वाजता येते, पण 5 मिनिटं झाली, ती काही दिसलीच नाही. 6व्या मिनिटाला 100 फुटावर दिसली. 100 फुटावर दिसल्यावर याचा ताण वाढेल की कमी होईल? वाढेल. तुम्हाला कसं माहित? यार, पुरुषांचा प्रॉब्लेम, महिला वाढेल म्हणतात. मला तर काही समजत नाही. मला काय न सुटलेलं घोडं आहे. पण चला ठीक आहे, वाढेल काही घेणं देणं नाही. ओके, आता तुम्ही बघितलं का कोणाला तरी टेन्शन आलं आणि कोणी काहीच करत नाही म्हणून? बघा, कोणालाही टेन्शन आलं, प्रकृतीचा नियम आहे. कोणालाही टेन्शन आलं की ते प्रत्येक जण आपापल्या शरीराला तयार करत असतो. बघा, साहेबांच्या बायकोनी जर का त्यांना छापलं ना की त्यांना टेन्शन येतं. त्यांना टेन्शन आलं की ते इकडे येऊन आपल्याला टेन्शन घालतात. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग आपल्याला टेन्शन इथं थांबत नाही. गाडी ऐका, मग गाडी इथं थांबत नाही. आपल्याला टेन्शन आलं की आपण जाऊन घरी जाऊन बायकोवर काढतो. मग बायकोला टेन्शन आलं की ती मुलाला बदलून काढते. मग मुलाला टेन्शन आलं तो बाहेर जाऊन कुत्र्याला लाथ मारतो. मग त्या कुत्र्याला टेन्शन आलं की तो याला चावतो. याला स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणत नाही मित्रांनो. आपला ताण आपल्यालाच घालवता आला पाहिजे. बरोबर आहे. डिस्कवरी बघितला सगळ्यांनी? त्याच्यामध्ये हरणीला वाघ दिसल्याबरोबर ती पळते का? हरणीला वाघ दिसल्याबरोबर ती पळते का? नाही. ती दिसल्याबरोबर ती शेपटी हलवते, हातपाय हलवते. त्यांनी स्टेप घेतल्यानंतर ती पळते. बरोबर आहे. मग आपल्या हिरोला टेन्शन येईल दीपक. बरोबर आहे. आता टेन्शन आल्यावर हा काय करेल? कपडे नीट करून घेईल, आहे की नाही? कंगवा काढेल, केस करून घेईल, चिठ्ठी चेक करून घेईल, कुठल्या खिशात आहे, वेळेवर निघते निघत नाही. आता असं करता करता ती मुलगी 10 फुटावर आली. आता 10 फुटावर आल्यावर हा काही केस करत बसेल का? नाही. युजली मुली पुढून जात असताना तरुण मुलं एक विशिष्ट ऍक्शन करतात. कुठली सांगा? एक ऍक्शन करतात. बघा, नाही, एक ऍक्शन करतात कुठली, त्याच्यामुळे काही धोका नाही. सांगा. हा, सांगा की. कानाला हात लावतात. हे काय करतात तिकडे जळगावचे लोक? कानाला हात लावून काय असतं? नाही, हे नवीन नवीन कार्य माहिती पडतात. आणखी नाही, कानाला हात लावते. हे ऍक्शन करतात. सांगा. हा, डोळे असे करतात. काय हे आपले जळगावचं नवीन स्टाईल दिसून राहिलं. मला काही कळून नाही. काय डोळ्याला हात नाही, काय करतात सांगा? हे ऍक्शन करतात. स्माइल करतात. आजकाल मुली खूप खराब आहे. एकाच मुलीला बघून 4-5 वेळा स्माइल केलं की 1-2 दात कमीच होतात. जास्त स्माइल करत नाही. पण एक ऍक्शन आहे ज्याच्यामुळे काही धोका नाही. प्रत्येक जण करतात, युजली करतात. त्याच्यामुळे काही धोका नाही. स्वतःला करतो. काय करतो? हा, बघा काय मॅडमनी सांगितलं. बघा
सांगा की मॅडमनी सांगितलं काय केलं? डोक्यावरनं हात फिरवतात. मला वाटलंच कुठली तरी महिला सांगेल, कारण की लक्ष इकडेच असतं. दोस्तो हम तो यूं ही बदनाम है. बता नाही मित्रांनो, वाटलं काय करतात की डोक्यावरनं हात करतात. का बरं डोक्यावरनं हात फिरवत असतील? कारण की टेन्शन कुठं येतं? त्याला मनातल्या मनात म्हणतात बेटा रिलॅक्स. यालाच आत्मसूचना देण्याचं टेक्निक म्हणतात, ऑटो सजेशन. याला WHO मान्यता देते आणि सगळ्यात महाग टेक्निक म्हणून ओळखलं जातं. याचा ऑटो सजेशनचा 1 दिवसाचा वर्ग आमचा पुण्या मुंबईला करायचा असेल तर एका माणसाला 10 ते 15,000 रुपये मोजावे लागतात. सगळ्यात महाग टेक्निक आहे. त्याच्यातला एक छोटासा पाठ आहे. तिसरी कृती काय? हे स्वतःशी केलेला संवाद आहे. आपल्याही हिरोला दीपक टेन्शन येईल. हा काय करेल? डोक्यावरनं हात फिरवून घेईल, बेटा रिलॅक्स. चिठ्ठी काढून देईल, नंतर व्हायचं ते होईल, पण चिठ्ठी काढून देईल की नाही? देईल की नाही? मग मित्रांनो, आपल्यालाही वेगवेगळ्या गोष्टींचं टेन्शन येते. कोणी काही जरासं म्हटलं की टेन्शन वाटलं. साहेबांनी काय म्हटलं, मनासारखं नाही झालं, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. बघा टेन्शन कुठं आहे? शरीराला धोका असेल तर त्रास आहे, पण हे टेन्शन काय आहे? मनाला आहे. हे तुम्हाला कंट्रोल करता येतं. मग कुणी काही बोललं, मग आजपासून लक्षात ठेवायचं, एखाद्या वेळेस चुकी झाली, एक दिवस नाही आलो किंवा काय जे काही चुकी झाली असेल आणि तुम्हाला माहिती आहे की आता साहेबांनी आपल्याला बोलवलं आहे, आपल्याला छापणार आहे, माहित होतं आधीच आहे की नाही? साहेब आता राबवलेले आहे, आपण घाबरत जातो. आता करायचं काय? तिथे साहेबांच्या दारापुढे उभं राहायचं, डोक्यावर हात फिरवायचा, बेटा रिलॅक्स. दार खोडायचं, आतमध्ये जायचं आणि साहेब झापेपर्यंत चुपचाप उभं राहायचं. साहेबांना उलटे उत्तर द्यायचे नसतात. साहेब आपले काय आहे? पालक आहे. प्रश्न जातो, आपल्या मुलांनी आपल्याला उलट उत्तर दिले त्याचं चुकलं आहे आणि आपल्याला उलटे उत्तर दिले तर काय होईल? राग वाढेल की कमी होईल? वाढेल. मग 100% साहेब आपले बांधले आहे. तुम्हाला माहित आहे का त्या साहेबांना आपल्याला झापायलाच पगार मिळतो? दुसरा कशाचा पगार नाही आहे, साहेबांना आपल्याला झापायचाच पगार असतो. जे साहेब झापत नसतील ना, समजून घ्या ते आपलं काम बरोबर करत नाही. फक्त झापूनच चालणार नाही तर आपल्याला चांगलं काम केल्यावर आपल्या फाटीवर थाप सुद्धा देतात की नाही? यालाच साहेब म्हणतात. मग एखाद्या वेळेस चुकलं तर करायचं काय? डोक्यावरून हात फिरवायचा, आतमध्ये जायचं, शांतपणे ऐकत राहायचं. ऐकून झालं, त्यांना म्हणायचं साहेब पुढच्या वेळेस नाही होणार, सॉरी करायचं, बाहेर यायचं, दार लावायचं, असं करायचं, निघून जायचं. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन म्हणजे काय? कुणीतरी दिलं आणि आपण घेऊन घेतलं की प्रॉब्लेम सुरू. तिसरी कृती काय? डोक्यावरनं हात फिरवा आणि मनातल्या मनात काय म्हणायचं? बेटा रिलॅक्स. करता येईल? तिसरी कृती एकदा करून घेऊया. सगळ्यांनी हात फिरवून घ्यायचा. तिसरी कृती काय? 1 2 3 बेटा रिलॅक्स. आता काही लोक म्हणतील आम्ही कशावरनं फिरवू? अहो मी डोकं म्हटलं की नाही? नाही, लोक विचारत राहतात कंटिन्युअसली. नाही मित्रांनो, आता डोक्यावरनं हात फिरवून घ्या. टेन्शन घ्यायचं नाही. केस गेले म्हणून बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. काही लोक टेन्शन घेतात केस गेलेपासून. अरे प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह गोष्ट आहे. एक बाबांचे मित्र होते, एक दिवस सहज घरी आले, खूप दिवसानंतर घरी आले आणि त्या काकाचे आधी बघितलं होतं 8-10 वर्षापूर्वी, नंतर 8-10 वर्षानंतर ते भेटले आणि त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. पप्पांनी सहज म्हटलं काय रे तुझ्यामध्ये फार बदल घडला म्हणे. त्या काकांनी लगेच एकही केस राहिले नव्हतं छातीवर, त्यांनी लगेच डोक्यावरून केस पाठवून हात फिरवला आणि म्हणाले यार नवनाथ, केस गेल्यापासून ना माझा आत्मविश्वास खूप वाढला यार. मी बाजूला बसून मम्मी एकमेकांकडे बघत आहे. आमचे ते लोक लाखो रुपये देऊन केस रोपण करतात. ते बघितलं काय? टाकल्यावर एक केस येतं, तिथे लिहिलेलं असतं केस रोपण कीजिए आत्मविश्वास बढ़ाए. 2-2, 4-4 लाख रुपये देऊन केस लावतात लोकांनी. हे काका म्हणताय केस गेल्यापासून आत्मविश्वास गेला. पप्पांनी विचारलं कस काय रे? अरे आता आपण काही केलं तरी कोणी केस वाकडा करत नाही म्हणून बिनधास्त करतो. थिंक पॉझिटिव्ह. बरं नाही, हे बघा साहेबांना तर सगळ्यात जास्त खुश याच्यासाठी नाही साहेब तुमचा मला पॉझिटिव्ह आवडला. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो.
आहे की नाही? बसा. मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो केस नसल्यावर. दुसरा एक्झाम्पल असाच, आता दिवस रात्र काउन्सिलिंग करतो तर माहितीच पडतं. एकदा एक साहेब आले, साहेब गेले, त्यांचे डोक्यावर केस नव्हते. ते बोलले यार केस गेल्यापासून ना मला झोप खूप छान येते यार. कसं काय रे? म्हणजे संध्याकाळ झाली, घरी आल्याबरोबर केस गेल्यापासून काय करते माझी बायको, माझं डोकं घेते, आपल्या कुशीत ठेवते आणि डोक्यावरनं हात फिरवते, छातीवरनं हात फिरवते आणि म्हणते म्हणे ऐसी चिकनी चमडी मैंने कहीं नहीं देखी. आणि मी घाट झोपून जातो म्हणे. तेव्हा विचार आला तसंही त्या केसांचं काही काम नव्हतं, आधीच गेले असते तर बरं झालं असतं, आहे की नाही? मग थिंक पॉझिटिव्ह. बघा, बदलण्याचा प्रयत्न नका करू. लोक काय करतात, मी दिसतो कसा, मी राहतो कसा, त्याच्यावर नाही. मित्रांनो, तुम्ही दिसता कसा याच्यावर तुमची सौंदर्य नाही. मला एक प्रश्न विचारतो, मी जेव्हा आलो होतो तेव्हा जास्त सुंदर होतो की आता जास्त सुंदर आहे? मित्रांनो, आता मित्रांनो माझ्यापेक्षा सुंदर मुलगा तुम्हाला बघायलाच मिळणार नाही. का? कारण की मागच्या 1 तासापासून सगळे लोक माझ्याच कडे बघत आहेत. अहो, तेवढे लोक म्हणजे सगळ्या महिला माझ्याच कडे बघत आहेत. तुमच्याकडे बघितलं का कोणी? बरं, महिलांचं सोडा, सगळे पुरुषही 1 तासापासून फक्त मलाच बघत आहे, उभे राहून बघत आहे. मित्रांनो, आणि पुरुषांनी पुरुषाकडे बघणं ही अभिमानाची गोष्ट असते. याला सौंदर्य म्हणतात. मी 1 तासामध्ये सुंदर होऊ शकतो, मग आपल्याकडे एवढं आयुष्य आहे, आपल्याला सहजपणे सुंदर होता येईल. मित्रांनो, पाहिजे तेवढं सुंदर येता येईल. मग आजपासून करायचं काय? तिसरी कृती, डोक्यावरनं हात फिरवा आणि मनापासून आहे तिथे सुखाने जगता येते, नाहीतर पैशांनी सुखी होता येत नाही. लोकांकडे करोड अरब रुपये आहे तरी सुख नाही आहे. काही लोक म्हणतात मला फेमस झालो तर सुख मिळेल. नाही मित्रांनो, फेमस मुलंही नाही होत आहे. खूप सारे हिरो हिरोईनचे जास्त प्रॉब्लेम्स आहेत. काही लोक म्हणतात एज्युकेशन कमी आहे. अरे, ज्यांचं करिअर चांगलं झालं आहे तसे IAS ऑफिसरही स्वतःला गोळ्या घालून घेत आहेत. अहो, एवढंच नाही, आता 2-4 दिवशी भैरू महाराजांचं अध्यात्मक मध्ये असलेले एवढं वाईट परिस्थिती. सुख आहे ते इथेच आहे, जशा पद्धतीत आहोत तसंच आहे. अन्यथा काहीही असलं तरी सुख नाही. फक्त बघण्याचं काय बदलवायचं आहे, दृष्टिकोन बदला. मित्रांनो, बघा, सगळीकडे आनंद आहे. मग ह्या 3 कृत्या आपण करून घेऊया. मित्रांनो, हात वर करायचं सगळ्यांनी. पहिली कृती, कधी ऑफिस मध्ये येताना, कामाला येताना काय करायचं? 1 2 3 येस. ओके, छोटं मोठं काम असेल तर काय करायचं? दुसरी कृती, छोट्या मारा. आणि टेन्शन आलं, कधी आलं तर काय करायचं? डोक्यावर ना हात फिरवून घ्यायचा, ऑटोमॅटिकली रिलॅक्स होऊन जाईल. आता उद्यापासून जैन इरिगेशनचे सगळे लोक अख्ख्या जळगावामध्ये येस असं असं येस असं. लोक म्हणतील चांगले होते म्हणे. गायकवाड सरांनी सांगितलं, प्रशिक्षक सरांनी सांगितलं. कुठून आले होते म्हणे प्रशिक्षक? पुण्यावरनं आले होते. पुण्यात सगळ्यात मोठं काय आहे? मेंटल हॉस्पिटल. तिथून आम्ही आलो. नाही मित्रांनो, याला SOS म्हणतो. जेव्हा ज्याची गरज पडेल तेव्हा तेच करा. वाटत असेल आपल्याला स्वतःला, लोकांना दाखवायसाठी नाही, हे स्वतःशी केलेलं आहे. साहेब असेल, साहेबांच्या पुढे नका करू, जे आहे त्यांना काही टेन्शन नाही, म्हणजे नवीनच शिकून गेले. आपल्याच तिथे हायटाईट करा. ओके, 3 कृत्या समजल्या. तिसरे, एक टच थेरपी आपण म्हणतो. मित्रांनो, काही लोकांना आहे सुखाने सगळ्यात इम्पॉर्टंट, ऑफिसच्या जास्त. एक सरळ साधी गोष्ट मनात टाकून द्या, सुख आपण जे काही करतो आपल्या परिवारासाठी करतो. बाकी सगळं सोडून द्यावं, काय होईल काय नाही. सगळ्यात पहिले आपला परिवार, आपले बायको, पोरं, आई वडील यांच्यासाठीच करतो. जो माणूस परिवारात सुखी नाही ना, तो किती पैसा कमावूनही सुखी होण्यासारखा नाहीये. मग काही टिप्स आपल्या परिवारामध्ये जाण्यासाठी आपल्याला 100% मी खर्च करणार. मग सगळ्यात पहिले परिवार आहे. मग आपल्याला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, ज्या लोकांना मुलं आहे, आपल्यापैकी किती लोक असे आहेत जे घरी गेल्याबरोबर आपले मुलं आपल्यावर धावत अंगावर येतात? किती लोक आहे? हात वर करा. एवढे लोक? व्हेरी गुड साहेब. येतात किती लोक? हात वर करा, मला बघू द्या किती लोक. हात साहेब. मुलं मोठे झालेत म्हणत आहे साहेब. आणि मी अंगावर येणं म्हणजे प्रेमाने म्हणतोय, असं नाही म्हणतोय.